गुरुदेव दत्त. नमस्कार. आजचा दिवस अत्यंत वेगळा आहे. ग्रहस्थिती सूक्ष्म बदल दर्शवते. तुळ राशीवर विशेष प्रभाव आहे. चंद्र मन हलवतो हळूहळू. शुक्र आर्थिक ऊर्जा वाढवतो. गुरु निर्णय स्पष्ट करतो. शनी जीवन परीक्षा सुरू करतो. आज सकाळी वातावरण शांत नाही. काहीतरी अदृश्य घडत आहे. एक व्यक्ती शांत बसलेली आहे. मनात अनामिक अस्वस्थता आहे. फोन सतत हातात घेतो पण कॉल करत नाही. जुना नंबर स्क्रीनवर दिसतो. क्षणभर वेळ थांबत असे वाटते. मनात जुनी आठवण येते. भूतकाळ पुन्हा जागा होतो पण हे योगायोग नाही. ग्रहांचा संकेत सुरू झाला आहे मित्रांनो. अचानक एक संदेश येतो. लहान शब्द पण मोठा परिणाम. मन हलवते आतून खोलवर. श्री गुरुदेव दत्त. संपूर्ण दिवस बदलतो क्षणात. ही पहिली चिन्ह आहे बदलाची. अंतर्मन जागृत होऊ लागते. गोंधळ आणि उत्सुकता वाढते. दुपारपर्यंत वातावरण बदलू जाऊ शकते. एक फोन अचानक वाजतो. जुनी ओळख पुन्हा समोर येते. अडकलेले व्यवहार आठवले जातात आणि आर्थिक गोष्टी हलू लागतात. शुक्र ग्रह प्रभाव दाखवतो. संधी हळूहळू जवळ येते. एक निर्णय घ्यावा लागतो पण मन तयार नाही. भीती आणि आशा एकत्र. हीच खरी परीक्षा सुरू होते. एक व्यक्ती मदतीला येतो पण तिचा हेतू स्पष्ट नाही. विश्वास की भ्रम समजत नाही. सत्य अजून लपलेले आहे. संध्याकाळपर्यंत बदल स्पष्ट होतो. एक जुनी गोष्ट उघडते. गुपित हळूहळू बाहेर येते. मन पूर्णपणे हलते आतून. हे ऐकून धक्का बसतो. आर्थिक स्थिती हलू लागते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. त्यापुढे नवीन संधी समोर येते. नोकरीत बदल संभवतो. व्यवसायात वाढ दिसते. श्री गुरुदेव दत्त. आज एक फोन जीवन बदलतो. लकी संकेत सतत दिसतात पण प्रत्येक लाभासमोर परीक्षा. शनी कठोर निर्णय मागतो. घाई केली तर नुकसान. हे खरे आहे मित्रांनो. संयम ठेवल्यास लाभ निश्चित. रात्री मन शांत होत नाही. संपूर्ण दिवस विचारात जातो. ग्रहस्थिती स्पष्ट संदेश देते. बदल अपरिहार्य आहे आता. एक व्यक्ती दूर जाते. एक नवीन व्यक्ती येते. श्री गुरुदेव दत्त. जीवनात बदल सुरू होतो. हा शेवट नाही, सुरुवात आहे मित्रांनो. एक जुना निर्णय पुन्हा येतो पण आता दृष्टी बदललेली आहे. मन अधिक स्पष्ट झाले आहे. अनुभव शिकून गेले आहे. धनयोग हळूहळू सक्रिय होतो मित्रांनो. पण वेळ अजून लागतो. योग्य वेळ महत्वाची आहे. गुरु मार्ग दाखवत आहे मित्रांनो. लक्ष्मी कृपा सूक्ष्म आहे पण ती वाढत आहे. प्रयत्नांना आता दिशा मिळते. भाग्य जागे होत आहे मित्रांनो. एक महत्वाचा संकेत दिसतो. तो वारंवार पुनरावृत्ती होतो. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तोच खरा मार्ग आहे. भविष्य पूर्णपणे बंद नाही, ते बदलणारे आहे. नेहमी तुमचा निर्णय ते ठरवतो. हीच ग्रहाची शिकवण आहे. अंतर्मनावर विश्वास ठेवा. भीती कमी करा आज.
अंतर्मनावर विश्वास ठेवा, भीती कमी करा आज. संधी ओळखा योग्य वेळी, कारण वेळ पुन्हा येत नाही. एक मोठा बदल जवळ आहे. तो शांतपणे सुरू झाला आहे, पण परिणाम मोठा असेल हेच ग्रहांचे संकेत आहे. गुरुदेव दत्त नामस्मरण करा. श्री गुरुदेव दत्त. आणि मन स्थिर ठेवणे आवश्यक. पंचांगातील संकेत लक्षात घ्या आणि निर्णय विचारपूर्वक घ्या. हा दिवस लक्षात ठेवा, कारण बदल आधीच सुरू आहे आणि तो थांबणार नाही. शेवटी एक गोष्ट समजते, भाग्य संकेत देतो नेहमी, पण निर्णय मानव घेतो. भाग्य संकेत देतो नेहमी, पण निर्णय मानव घेतो आणि भविष्य तयार होतो. जर तुम्हाला असेच विश्लेषण हवे तर पुढील भाग नक्की पहा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त.